उपीट कसं करणार हे बघणार आहोत. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण उपीटसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. हा बारीक रवा घेतलाय आपण 1 वाटी, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मिरची, हिंग, मोहरी, जिरं, हळद. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊया आणि रवा 5 मिनिटं चांगला परतून घेऊया. मी तूप वापरलं असतं पण माझ्या मुली तूप खात नाही, त्यामुळे मी तूप वापरत नाहीये. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपामध्ये रवा परतून घेऊ शकता. 2 चमचे तेल टाकून घेतलेले. आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकू. आता आपण ह्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. आता आपण ह्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेऊया. आता आपण त्यामध्ये थोडं जिरं टाकून घेऊया, थोडीशी हळद. आता आपण ह्यामध्ये मिरच्या टाकून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. माझ्या मुलींना तिखट आवडतं म्हणून मी मिरची जास्त घेतली आहे. आता आपण ह्यामध्ये हिंग टाकू आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. मीठ टाकून घेऊया आपण आता ह्यामध्ये. आता हे आपलं पूर्ण व्यवस्थित परतून झालेलं. आता आपण ह्यामध्ये हा जो रवा आपण भाजला होता तो टाकून घेऊया. पूर्ण रवा व्यवस्थित ह्यामध्ये परतून घ्यायचा आपण. आणि एक लक्षात ठेवायचं की उपीट करताना त्यामध्ये गार पाणी बिलकुल टाकायचं नाही, गरम पाणी घ्यायचं. आता 5 ते 7 मिनिटं आपण ह्याला बारीक गॅसवर मंद आचेवर शिजू द्यायचं. उपीट आपला हे बघा, तुम्ही बघू शकता. बघा आहे का, कुठेही चिकटलेलं नाहीये किंवा काहीच नाही. कोथिंबीर टाकून घेऊ. आता हे आपलं उपीट खाण्यासाठी तयार आहे.